तिकडे वसई विरार मधल्या धुवाधार पावसानं जनजीवन विस्कळीत झालंय। विरार पूर्वमध्ये भाताने पूल पाण्याखाली गेल्यानं आजूबाजूच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आलाय। मागील 24 तासात 115 मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे। भाताने, जांभूळपाडा, नवसई, तळ्याचा पाडा, हत्तीपाडा, काजूपाडा, आडणे या गावात सतर्कतेचा इशारा देण्यात आलाय। सततच्या पावसानं अनेक वस्त्या पाण्याखाली गेल्यात। तसंच विरार पूर्व मधलं फुलपाडा धरण हे ओव्हरफ्लो झालंय। आणि या सगळ्या संदर्भात माहिती देण्यासाठी प्रभाकर कुडाळकर आमचे प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत। प्रभाकर, खरं तर सतर्कतेचा इशारा देण्यात आलाय, कशा पद्धतीने ही सतर्कता बाळगली जाते आणि काय इशारा देण्यात आलाय? दीपक, 115 मिलीमीटर पावसाची नोंद वसई विरारमध्ये आहे। त्यामुळे अंदाज येईल की केवढ्या मोठ्या प्रमाणात हा पाऊस रात्रभर कोसळत होता। सध्या सकाळपासून पावसाने उसंती घेतली असली तरी जे पावसाचं पाणी जे जमा झालेलं आहे वसई विरार क्षेत्रामध्ये, त्यामुळे प्रचंड वाहतूक कोंडीचा सामना करावा लागतो आणि जे शालेय विद्यार्थी आहेत ते जे शाळेत सकाळी जाणार आहेत त्यांनाही प्रचंड त्रास सहन करावा लागलेला आहे। प्रामुख्याने एव्हरशाईनचा जो भाग आहे, एव्हरशाईन ते हायवेला जाणारा जो रस्ता आहे तिथे जागोजागी गुडघाभर पाणी साचलेलं आहे। त्यामुळे तिथे मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी आहे। इंडस्ट्रीयलचा जो भाग आहे त्यामुळे मग तिथे जे अवजड वाहनं आहेत ते तिथे अडकलेली आहेत। तसेच जो मिठागर आहे, मिठागर इथेही पाणी जमा झालेलं आहे। तिथे काही रहिवासी हे राहत आहेत, त्यांनाही आता तिकडे पाहण्याचं काम चालू आहे की पाणी शिरलं तर नाहीये, त्यांना रेस्क्यू करण्याचं काम आता सुरू होणार आहे। त्यामध्ये जो विरारला जो भाताने पूल आहे हाही पाण्याखाली गेलेला आहे। त्यामुळे 15 जे गाव आहेत त्या तिकडले तेथील त्या गावांचा पूर्णपणे संपर्क तुटलेला आहे। एकूण नालासोपारामध्ये पाहिलं असतं तर नालासोपारा सेंट्रल पार्क स्टेशनचा परिसर, समेलपाडा, आचोळे भाग हा पूर्णपणे पाण्याखाली गेलेला आहे। तिथेही पाणी गुडघाभर जमा झालेलं आहे। एकूण जरी चांगली गोष्ट पावसाने उसंत घेतली असली तरी पाणी ओसरण्याचं जे आहे नाव नाही घेतली। प्रभाकर, धन्यवाद दिलेल्या माहितीबद्दल।